आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांसाठी आणि ज्यांना नवीन जनधन खाते उघडायचे आहे त्यांच्यासाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। केंद्र सरकारने जनतेच्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत। विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो, पण अनेकदा सर्वसामान्य लोकांना सरकारी विविध योजनांची पुरेशी माहिती नसते, जसे की योजनेचे फायदे काय आहेत, योजनेचा लाभ कसा घ्यायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात, पात्रता व अर्ज कुठे करायचा इत्यादी। त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेच्या हिताच्या असतानाही त्यांचा लाभ खऱ्या आणि गरजू लोकांना मिळत नाही। अशीच एक योजना केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केली होती, पंतप्रधान जनधन योजना। या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स जनधन खाते उघडण्यास सुरुवात केली, ज्याद्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता। केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे व सर्वसामान्य व गोरगरीब कामगार, शेतकरी, वंचित घटकांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, हे या योजनेमागील मुख्य कारण होते। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। अहो ते तुम्ही तर नाही ना? पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देशात जवळपास 42 कोटीहून अधिक जनधन बँक खाती उघडली गेली आहेत। या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिरो बॅलन्स खाते आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील। आता पाहू या जनधन बँक खात्याचे फायदे काय आहेत। नंबर 1, जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपे डेबिट कार्ड दिले जाते। या कार्डवर 2 लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो। नंबर 2, खातेधारकांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते। नंबर 3, याशिवाय जर का जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला 30,000 रुपये दिले जातात। नंबर 4, भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी 10 वर्ष आणि त्याहून अधिक आहे तो जनधन बँक खाते उघडू शकतो। नंबर 5, या जनधन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत ड्रॉफ्टची सुविधा मिळते। ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे। पूर्वी ही रक्कम 5,000 रुपये होती, मात्र केंद्र सरकारने ती आता 10,000 रुपये केली आहे। नंबर 6, जनधन बँक खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन केले जाते। आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडता येते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।